सुशीलकुमार पावरा यांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक सह 4 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे दिनांक 22 मे 2024 रोजी सुनावणी। जजपेक्षाही पोलिसांना जास्त पावर असतो, तो पावर दाखवतो तुला, असे म्हणत जातीवाचक वाईट व अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत मला पोलीस कस्टडीत असताना हातापायांनी अमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार, श्री आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार, श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व श्री हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा जातीवाचक व अश्लील व वाईट शिवीगाळ करणे, अमानुषपणे मारहाण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, पोलीस पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल माझ्यावर अन्याय अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, कायदेशीर कडक कारवाई करावी व संबंधित पोलीस अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत संबंधित पोलीस आरोपी अधिकारी हे घटनेचे CCTV फुटेज पुरावे नष्ट करू शकतात म्हणून दिनांक 25/9/2025 ते 29/9/2025 रोजीचे पोलीस कस्टडीचे CCTV फुटेज चौकशीसाठी व मला न्याय मिळावा यासाठी ताब्यात घेण्याबाबत विनंती अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज सुशीलकुमार जहांगीर पावरा यांनी अध्यक्ष राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई यांच्याकडे दिनांक 9/2/2024 रोजी दिला होता। त्या तक्रार अर्जाची दखल घेऊन दिनांक 22/5/2024 रोजी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे। सुशीलकुमार जहांगीर पावरा यांची शहर पोलीस स्टेशन नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्याशी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिनांक 9/4/2024 रोजी प्राप्त तक्रार अर्ज स्टॅम्प केस नंबर 413/2024 अन्वये आपण केलेल्या तक्रारीची प्राधिकरणाच्या खंडपीठाकडे नियमित सुनावणीसाठी पाठवण्यापूर्वीची छाननी प्राथमिक सुनावणी दिनांक 22/5/2024 रोजी सकाळी 11:30 प्राधिकरण कार्यालयात ठेवण्यात आले आहे। तरी आपण आपले आधार कार्ड अथवा इतर फोटो असलेले ओळखपत्रासह व तक्रार अर्जासंबंधित मूळ व पूरक कागदपत्रासह हजर राहावे। आपली तक्रार दाखल केल्यास तक्रार अर्जात नमूद केलेल्या प्रतिवादी यांना देण्यासाठी आपल्या तक्रार अर्जाच्या छायांकित प्रती तक्रार अर्जात नमूद प्रतिवादींच्या संख्येनुसार सुनावणीवेळी सादर कराव्यात, असे पत्र CV दाडारे प्रशासकीय अधिकारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई यांनी तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांना दिनांक 21/4/2024 रोजी पाठवले आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून अनेक निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करायला लावतात। 9 सामाजिक कार्यकर्त्यांवर सुडबुद्धीने हद्दपारीसारखी असंवैधानिक कारवाई करतात। पोलीस अधीक्षक यांच्या निषेधार्थ ठराव टाकून नंदुरबार वकील संघाच्या वतीने 2 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील कोर्ट कामकाजात बंद ठेवून बहिष्कार टाकण्यात आला होता। विविध संघटनांनी पोलीस अधीक्षक यांच्या निषेधार्थ देशभर निवेदने दिली। त्यामुळे पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह 4 पोलीस अधिकाऱ्यांवर अध्यक्ष राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई कोणती कारवाई करतील याकडे देशभरातील जनतेचे लक्ष लागून आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार।